जगाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्याचे महान कार्य 2500 वर्षापूर्वीच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी केले। त्यांनी महिलांना भिक्खू संघात स्थान देऊन स्त्रीला धर्म, समाज आणि विचारांच्या क्षेत्रात समान हक्क दिले। त्यामुळे महिलांना भिक्खू संघात प्रवेश मिळालेला तोच दिवस खऱ्या अर्थाने महिला दिन असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव नयन मोंडे यांनी केले। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित भारतीय बौद्ध महासभेची रविवारची बुद्धवंदना पार पडली। अमरावती बडनेरा शाखेच्या वतीने गणपतीनगर येथील विश्वरत्न आंबेडकर वाचनालय येथे रविवारची 378वी बुद्धवंदना पार पडली। जिल्हा पर्यटन व प्रचार सचिव नयन मोंडे यांनी महिलांचे अधिकार व या विषयांवर बौद्ध उपासक उपासिकांना धम्मदेशना दिली। जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मोंडे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरूनच मोजता येते। या विचारातूनच महिलांच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि अधिकारांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे आज महिलांना समान हक्क मिळाले असून त्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री यासारख्या सर्वोच्च पदांवरही विराजमान झाल्या आहेत। ही बाब भारतीय लोकशाहीची आणि संविधानाची मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले। महिलांनी शिक्षण, सामाजिक भान आणि संघटनाच्या बळावर पुढे येत समाज परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमात उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मालती मेश्राम, बौद्धाचार्य पी.झेड. ठवरे गुरुजी, खुशाल सांबारे, राहुल शेंडे, विलास नागदिवे, अरुण शेंडे, देवानंद बगडे, किशोर खोब्रागडे, अशोक तायडे, श्रीराम मोहोळ, विजय बागडे, गोपाल लांजेवार, बंडू मेश्राम, मंदा वासनिक, माया बोरकर, वर्षा वाकोडे, कुंदा वासनिक, स्वाती लांजेवार, गणपतीनगर येथील बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते। बहुजनांच्या तमाम महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या 378व्या या रविवारच्या बुद्धवंदनेचे प्रणेते आदरणीय माझे मार्गदर्शक बोरकर सर, त्याचप्रमाणे नागदिवे सर, खंडारे सर, इथे उपस्थित असलेला आणि सातत्याने विहारांमध्ये वंदना व्हावी याकरिता आमच्या महिला कोषाध्यक्षा मालतीताई मेश्राम सातत्याने विहारांमध्ये आपला रविवारच्या वंदना व्हाव्या याकरिता प्रयत्न करीत आहेत। तसेच तमाम इथे भारतीय बौद्ध महासभेच्या शिलेदारांना माझा सप्रेम जय भीम आणि इथे उपस्थित असलेला बौद्ध उपासक उपासिका यांनाही माझा सप्रेम जय भीम आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना माझा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मला विषय देण्यात आलेला आहे, आजच्या महिलांचे अधिकार व सद्यस्थितीत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक या विषयावर बोलायचं आहे। तर जागतिक महिला दिनाची सुरुवात कशी झाली आधी आपण यावर थोडक्यात बोलायला हवं। अमेरिकेमध्ये 1908 साली त्या ठिकाणच्या महिलांनी कामगार हक्क, मतदानाचा हक्क नव्हता महिलांना, त्याचप्रमाणे समान वेतन याकरिता त्यांनी 1908 मध्ये अमेरिकेमध्ये उठाव केला। त्यानंतर 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला। तर 1975 साली संयुक्त राष्ट्र संघाने 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून मान्यता दिली आणि तेव्हापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हा 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। या आपण महिलाच्या संदर्भात
तर सर्वात आधी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्येची आद्य देवता मातोश्री सावित्रीबाई फुले यांचा त्याग आणि यांनी महिलांसाठी केलेले कार्य हे आपल्या डोळ्यासमोर येते आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे. महिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर म्हटलंच आहे की मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो. म्हणजे ज्या अर्चना रक्षे, सिटी स्कॅप न्यूज, अमरावती.